शरद पोंक्षे नावाचा एक भिकारडा माणूस, जो नट म्हणून भिकारडा आहेसच, पण माणूस म्हणून सुद्धा साला नीच आहे. तो एक जात्यंध आणि धर्मांध माणूस. त्याच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये जी काही घाण होती, जी काही विषमता होती, ती तो तोंडावाटे ओकला आणि एके ठिकाणी तो असं म्हटला नागपूरमध्ये भाषणामध्ये, की म्हणे मनुस्मृती जाणणाऱ्यांनी ती जर वाचली असती तर ती जाळलीच नसती. अरे पोंक्षा, तुला माहितीये का मनुस्मृती कोणी जाळली? 25 डिसेंबर 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांवरती प्रचंड प्रेम केलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी जगात पहिला माणूस असेल, की ज्यांनी पुस्तकांसाठी स्वतंत्र घर आणि बंगलाच बांधला, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक जाळावं ही काही साधी गोष्ट नाही. आणि तुझं म्हणणं असं आहे का, की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाणण्याच्या आधी ती वाचली नसावी? असं जर तुझं म्हणणं असेल तर तू एक नंबरचा बदमाश आणि हलकट माणूस आहेस. त्याचं कारण असं आहे, बरं ते जाऊ दे, तू ज्या मनुस्मृतीचं समर्थन तू करतोयस, की मनुस्मृती फार चांगली आहे, ज्याचं उदात्तीकरण वगैरे तू अलीकडच्या काळामध्ये करतोय, त्या मनुस्मृतीवरती मी तुला चॅलेंज देतो, की भाडकव, तुझी जर औकात असेल, तू जर एका बापाची औलाद असेल, तर महाराष्ट्रात तू जिथे म्हणशील तिथे मनुस्मृतीवरती जाहीर चर्चेला आम्ही तुझ्यासोबत तयार आहोत. आणि तू बस आमच्या समोर, आणि आम्ही जे प्रश्न विचारतो मनुस्मृतीवरती त्याची उत्तरं तू दिली पाहिजे. ज्या मनुस्मृतीमध्ये आमच्या आई बहिणींना अत्यंत हीन वागणूक दिलेली आहे, जनावरांपेक्षा हीन वागणूक, ज्या मनुस्मृतीमध्ये तू जे म्हणतोय ना, अध्याय 5 श्लोक क्रमांक 148, त्याच्यात असं म्हटलं, पिता रक्षती कौमारे भ्राता रक्षती यौवने रक्षंती स्थविरो पुत्रान स्त्री स्वतंत्र मर्हती. म्हणजे स्त्रियांचं लहानपणी, मुलगी जेव्हा लहान असते तेव्हा तिच्या बापाने, तरुण झाली की तिच्या नवऱ्याने, आणि म्हातारी झाली की तिच्या मुलाने तिचं रक्षण करावं, तिला स्वतंत्र ठेवू नये. आणि तिला जर स्वतंत्र ठेवलं तर ती चुकीचे कामं करते, असं ज्या मनुस्मृतीने सांगितलेलं आहे. ज्या मनुस्मृतीचा अध्याय 8 श्लोक 270 मध्ये असं म्हटलं, यदि शूद्रा द्विजातीना वेद शृणोती. म्हणजे एखाद्या शूद्राने जर वेद ऐकले तर त्याच्या कानामध्ये तप्त शिस ओतलं पाहिजे. ही जी मनुस्मृती सांगते, त्या मनुस्मृतीचा तू पुरस्कर्ता आहेस. जी मनुस्मृती सांगते, ज्या मनुस्मृतीने चातुर्यवरून निर्माण केलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, म्हणजे ब्राह्मणाने कुठून जन्म घेतला तर मुखावाटे घेतला, क्षत्रियांनी बाहुवाटे घेतला, वैश्यांनी पोटातून घेतला, आणि शूद्रांनी पायांमधून जन्म घेतला. आणि त्या शूद्रांनी वरती तिन्ही वर्णांची सेवा वगैरे करावी, असा विषमतेचा विचार, घाणेरडा विचार, मागास विचार ज्या मनुस्मृतीमध्ये आहे, त्या मनुस्मृतीचा तू समर्थक आहेस. म्हणजे तू किती हलकट माणूस असला पाहिजे याचं ते उदाहरण आहे. आणि म्हणून तुला चॅलेंज करतो, की जर तुझ्यात हिंमत असेल तर तू मनुस्मृतीवरती ज्याचे तू गोडवे गातोय, ज्याचा तू सगळीकडे ढिंडोरा, अलीकडे उदात्तीकरण वगैरे तू करतोय ना, त्याच्यावरती तू म्हणशील तिथे आम्ही चर्चेला तयार आहोत. आणि तुझी औकात, तुला त्या मनुस्मृतीची औकात दाखवायला आम्ही तयार आहोत. धन्यवाद.